ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामांसाठी प्रशासनानं पावसाळ्याच्या 2 महिने आधी म्हणजेच मार्च महिन्यात निविदा काढल्यात। 9 पैकी 5 प्रभाग समितीच्या निविदा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्या तरी उर्वरित 4 प्रभाग समितीच्या निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याचं समोर आले। पावसाळ्यात नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ठाणे महापालिकेकडून यंदाही नालेसफाईची कामं करण्याची तयारी मार्च महिन्यातच सुरू झाली होती। या कामांसाठी पालिका 10,29,00,000 रुपये खर्च करणार आहे। याशिवाय पावसाच्या पाण्याच्या मार्गातील अडथळे दूर करून उड्डाणपुलाखालील गटारांबरोबरच निमुळत्या नाल्यांची रुंदी वाढवण्यासाठी तेथील अडथळे आणि भराव काढून टाकणं अशी कामंही करण्यात येणार आहेत। नालेसफाई कामासाठी पालिकेनं प्रभाग समितीनिहाय नालेसफाईच्या कामांच्या निविदा काढून 25 मार्चपर्यंत या कामांचे कार्यादेश देण्याचं नियोजन आखलं होतं। मात्र एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला तरी या कामांचं कार्यादेश देण्यात आलेले नाहीत। ठाणे महापालिका क्षेत्रातील नौपाडा, कोपरी, उथळसर, माजिवडा, मानपाडा, कळवा आणि दिवा या 5 प्रभाग समिती क्षेत्रातील निविदा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत, तर लोकमान्य सावरकरनगर, वाघळे, मुंब्रा आणि वर्तकनगर या प्रभाग समिती क्षेत्रातील निविदेला प्रतिसाद मिळालेला नाही। लोकमान्य सावरकरनगर, वाघळे या 2 समितीत दुसऱ्यांदा तर मुंब्रा आणि वर्तकनगर या 2 समितीत तिसऱ्यांदा निविदेला मुदतवाढ देण्यात आली आहे। राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांचा 3 वर्षांचा कार्यकाळ संपला तरी त्यांची बदली करण्यात आली नाही। वर्षानुवर्ष ठाणे महापालिकेत ठाण मांडलेल्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात यावी या मागणीसाठी काँग्रेसनं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र धाडले। त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून ठेकेदारांशी आर्थिक जवळीक वाढलेल्या काही अधिकाऱ्यांची गोचू होण्याची शक्यता आहे। शासन नियमानुसार कोणताही अधिकारी प्रतिनियुक्तीवर आल्यास त्या पदावर 3 वर्षाची मुदत पूर्ण झाल्यानंतर त्याची बदली करणं बंधनकारक आहे। ठाणे महापालिकेतही अशा पद्धतीनं प्रतिनियुक्तीवरील अधिकारी आहेत। त्यापैकी मुख्य लेखापाल यांचा 3 वर्षांचा कालावधी केव्हाच संपलाय। नगर अभियंत्यांनाही पदभार स्वीकारून 3 वर्षांचा कालावधी लोटलाय। एक सहाय्यक आयुक्त ठाणे महानगरपालिकेत वर्ग झालेत, त्यामुळे त्यांच्यासाठी हा नियम लागू होणार नसल्याचं समजतंय। मात्र उर्वरित प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांची बदली होणं अपेक्षित असून त्यामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर आणि निर्णय प्रक्रियेवर शंका निर्माण होते, असं काँग्रेसचे पदाधिकारी राजेश जाधव यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे। राजेश जाधव यांनी आपल्या पत्रात ते अधिकारी कोण आहेत त्याची नावं दिली नसली तरी त्यांचा रोख मुख्य लेखापालांकडे असल्याची चर्चा आहे। राजेश जाधव यांनी आपल्या मागणीचं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं असून त्यांचं या प्रकरणी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। या मागणीची सकारात्मक दखल घेऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही होईल अशी अपेक्षा त्यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे। टीजेएसबी सहकारी बँकेची नवसंकल्पनेतून वृद्धिंगतेची वाटचाल सुरूच असून यंदा बँकेनं 252 कोटी ढोबळ तर 185.38 कोटी निव्वळ नफा कमावलाय। दरवर्षीप्रमाणे लेखापरीक्षित आर्थिक निकाल 10 एप्रिल रोजी घोषित करण्याची परंपरा राखत टीजेएसबी बँकेनं यावर्षी देखील आर्थिक वर्ष 2024-25 चा लेखापरीक्षित आर्थिक लेखाजोखा टिपटॉप हॉटेल येथे एका पत्रकार परिषदेत जाहीर केला। यावेळी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल, उपाध्यक्ष वैभव सिंघवी, बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर तसंच सर्व संचालक, व्यवस्थापकीय सदस्य, बँकेचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते। टीजेएसबी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी अनेक बाबींचा ठळकपणे यावेळी उल्लेख केला। गेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या एकूण 14,588 कोटी ठेवी होत्या, त्या आता 14,848.64 कोटी झाल्याचं त्यांनी सांगितलं। कर्ज वितरण 7,875 कोटीवरून 8,256.18 कोटींवर स्थिरावले। पुंजी पर्याप्तता ही 17.57% राहिली आहे। बँकेचा एकूण व्यवसाय 22,463 कोटींवरून 23,104.82 कोटींवर पोहोचलाय। ढोबळ अनुत्पादित कर्ज प्रमाण घसरून 3.59% राहिले, तर निव्वळ अनुत्पादित कर्ज मागील वर्षीप्रमाणे 0% असल्याचं शरद गांगल यांनी सांगितलं। 23,000चा टप्पा पार केलाय याचा आनंद आहे, परंतु कुठल्या पार्श्वभूमीवर तर
अतिशय स्पर्धात्मक अशा पार्श्वभूमीवर 23,000चा टप्पा पार केलाय। आज जर तुम्ही बघितलं तर ठेवींवरचं व्याज हे बँकांमध्ये जवळजवळ चढाओढ लागलेली आहे, स्पर्धा लागलेली आहे, कोण जास्ती देतो। तर याच्यामध्ये आपल्या बँकेचा नेहमी असा विचार असतो की खातेदाराची सुरक्षितता अधिक, भले आपल्याला ग्रोथ थोडा मॉडरेट असेल परंतु खातेदाराला खात्री असली पाहिजे की आपले इथे पैसे सुरक्षित आहेत। आम्ही जर 8-8.5% दिला असता तर ह्याच्यापेक्षा जास्ती व्यवहार झाला असता, परंतु आपण पहिल्यापासून त्या मोहामध्ये पडत नाही। आपल्या खातेदाराला खात्री असली पाहिजे की इथे जरी 0.5% कमी व्याज असेल तरी सुद्धा आपले पैसे सुरक्षित आहेत। एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे की जर आपण खातेदाराकडनं मॉडरेट व्याज दिलं तर आपल्याला जी लोन्स अँड ॲडव्हान्सेस द्यावे लागतात ते आपण कमी दराने त्यांना देऊ शकतो आणि त्याचा विशेषतः जे छोटे उद्योजक आहेत त्यांना फायदा होतो MSMEना। आणि म्हणून आपलं हे पहिल्यापासून धोरण आहे की ग्रोथ दाखवण्यासाठी डिपॉझिट वाढवायची नाही। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांना नुकताच टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्या वतीनं देण्यात येणारी DLIT ही अत्यंत मानाची पदवी प्रदान करण्यात आली आहे। रवींद्र प्रभुदेसाई हे गेले अनेक वर्ष उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत। उद्योग क्षेत्रामध्ये यशस्वी होत असताना रवींद्र प्रभुदेसाई यांनी केवळ ठाणे शहरातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संस्थांना सढळ हस्ते मदत करून या संस्था उभ्या करण्यात मोठा सामाजिक योगदान दिले। रवींद्र प्रभुदेसाई यांचं उद्योग क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात ज्या पद्धतीने योगदान आहे तसंच आध्यात्मिक क्षेत्रात देखील त्यांनी मोठं योगदान दिले। रवींद्र प्रभुदेसाईंना टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्या वतीनं प्रदान करण्यात आलेली DLIT ही पदवी म्हणजे ठाणे शहराचा बहुमान असल्याचं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही। ठाणे शहराच्या उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या रवींद्र प्रभुदेसाई यांचा DLIT पदवी मिळाल्याबद्दल नागरी सत्कार व्हावा हा विचार पुढे आल्यानंतर ठाणे शहरातील प्रभुदेसाई यांच्या अनेक हितचिंतकांनी मित्रांनी एकत्र येऊन नागरी अभिवादन सत्कार समिती स्थापन केली। याच नागरी अभिवादन सत्कार समितीच्या माध्यमातून गुरुवारी 17 एप्रिल रोजी रवींद्र प्रभुदेसाई यांचा जाहीर सत्कार आयोजित करण्याचं ठरवण्यात आले। गुरुवारी 17 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह हिरानंदानी मिळस ठाणे येथे या जाहीर नागरी सत्काराचा कार्यक्रम संपन्न होणार आहे। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ संशोधक पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर आणि अध्यात्मचे उपासक सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर सच्चिदानंद शेवडे, सनातन संस्थेच्या सद्गुरू अनुराधाताई वाडेकर यांच्यासह अनेक संस्थांचे प्रतिनिधी आणि ठाणेकर नागरिक उपस्थित राहणार आहेत। ही पदवी मिळाली आहे आणि त्यांचं नाव दिलं करणार काय सांगू, कशा प्रकारचा कार्यक्रम असणार आहे, कोण कोण प्रमुख उपस्थित असणार आहे? प्रचंड आनंद होतोय। अनेक संस्था आम्ही सगळे एकत्रित येऊन मंचावर जे तुम्हाला दिसतायत ते प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी बसलो आहोत आणि 17 तारखेला एप्रिलच्या संध्याकाळी 6 वाजता हा विनामूल्य कार्यक्रम घाणेकर नाट्यगृहाच्या मुख्य सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे महाराष्ट्र राज्य, त्याचप्रमाणे अणुशास्त्रज्ञ अनिलजी काकोडकर, सनातनच्या अनुताई आणि आध्यात्मिक गुरु सच्चिदानंद शेवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये संपन्न होतोय।
कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की नृत्यांनी तेजश्री सावंत आणि समूहाच्या नृत्यांनी कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर सत्कार आहेत, सरांना फार वेगळ्या पद्धतीने आपण सन्मानित करणार आहोत. रवी सरांवर एक दृकश्राव्य अशी आपण चित्रफीत तयार केलेली आहे, ती चित्रफीत दाखवण्यात येणार आहे. सुधीर जोगळेकर जे आधी लोकसत्ताचे संपादक होते, त्यांनी फार सुंदर सरांवर मानपत्र लिहिलेलं आहे, त्या मानपत्राचं वाचन होणार आहे. अभिनेता अधोक्षज कराडे हा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे आणि स्मरणिका व्यास क्रिएशननी स्मरणिका सरांसाठी तयार केलेली आहे निलेश गायकवाडांच्या नेतृत्वाखाली. त्या स्मरणिकेचं प्रकाशन होणार आहे आणि फार वेगळ्या पद्धतीने हा सगळा कार्यक्रम नुसता सरांचा सत्कार म्हणून नाही, तर नव्या पिढीत चांगले उद्योजक निर्माण व्हावे, त्यांनी सरांकडून काहीतरी प्रेरणा घ्यावी की शून्यातनं विश्व निर्माण करणाऱ्या या माणसाचं केवढं मोठं काम आहे की जे त्यांनी भारतात आणि भारताच्या बाहेर पोहोचवलेलं आहे. ते रोल मॉडेल कसं आहे, कसे आहेत ते नक्की, हे ऐकायला तरुण उद्योजकांनी, तरुण मित्रांनी, सगळ्या ठाणेकरांनी अगदी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. कारण पितांबरी ही कायम सगळ्यांच्या पाठीशी असते, त्यामुळे जो माणूस सतत लोकांना देत असतो त्या माणसाचं कौतुक करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. आणि त्या भूमिकेतून आम्ही सगळे ब्रह्मे सरांच्या नेतृत्वाखाली, म्हणजे मग त्याच्यामध्ये कौपिनेश्वर न्यास आहे, आमची संस्था आहे प्रारंभ कला अकॅडमी, संस्कार भारती त्याच्यामध्ये आहे, श्रद्धेय अशोक सिंघल प्रतिष्ठान त्याच्यामध्ये आहे, सॅटरडे क्लबचं त्याच्यामध्ये योगदान आहे, TJSBचं योगदान आहे, अमोल धर्मेंचं योगदान आहे, नितीन बोरसेंचं योगदान आहे. हे आम्ही सगळे मिळून एकत्रित, तन्वी हर्बलचं त्याच्यामध्ये योगदान आहे, मी सगळे मिळून हा कार्यक्रम करतोय आणि ही आम्ही आमची जबाबदारी समजतोय. कारण आम्हाला खूप आनंद झालेला आहे की व्यवसाय क्षेत्रातलं पहिलं डिलीट ठाण्यातल्या रवींद्र प्रभू देसाई यांना मिळालेलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पाचपाकाडी भागात प्रति तुळजापूर मंदिर उभारले. या मंदिराचं लोकार्पण 30 एप्रिल रोजी होणार आहे. मागील 3 वर्षांपासून या मंदिराच्या निर्माणाचं काम सुरू होतं. या मंदिराचं पाषाण तामिळनाडूतून आणण्यात आले, तर मंदिराच्या पाषाणावरील कोरीव काम कर्नाटकमध्ये झाल्याची माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. आपण देवीभक्त आहोत, हातून काहीतरी चांगलं घडावं याच उद्देशानं हे मंदिर बांधल्याचंही त्यांनी सांगितलं. मंदिराच्या बांधकामाचं चित्रीकरण जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या इंस्टाग्राम या खात्यावर प्रसिद्ध केले. यावेळी त्यांनी मंदिराची भव्यता चित्रीकरणातून दाखवली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी मंदिरासाठी जागा मिळाल्यानंतर या ठिकाणी तुळजाभवानी मंदिर बांधल्याचं सांगितलं. या मंदिराच्या बांधकामासाठी लागणारं पाषाण तामिळनाडूमधून आणण्यात आले, तर पाषाणावर कोरीव काम कर्नाटकमध्ये झाले. मंदिराच्या बाजूस 32 गजमुख आहेत. अतिशय मेहनतीनं मागील 3 वर्षांपासून हे काम सुरू होतं. आता हे काम पूर्णत्वास आलं आहे. आपण देवीचे भक्त आहोत. तुळजापूर आणि जेजुरीचा खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलस्वामिनी कुलदैवत आहेत. या दोन्ही देवांवर प्रचंड भक्ती आणि श्रद्धा असणारे आपण असून आपल्या हातून काहीतरी चांगलं घडावं याच उद्देशानं हे मंदिर बांधलं असून आपल्या मनात प्रति तुळजापूरची कल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. या मंदिराचं लोकार्पण सोहळा 30 एप्रिल रोजी होणार आहे. एक चांगलं मंदिर, लोकांसाठी श्रद्धेचं स्थान 30 एप्रिलला खुलं होणार आहे. सर्वांना देवीभक्ती करण्यास आवडतं, त्यामुळे 27 ते 30 एप्रिल या 4 दिवसात विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आले. प्रति तुळजापूर निर्माण होत आहे, त्याच्या उद्घाटनाचे साक्षीदार होऊया असंही आव्हाड यांनी सांगितलं. पाचपाकाडी भागात बांधलेले हे भव्य मंदिर ठाणेकरांच्या आकर्षणाचा विषय ठरतोय. ओबीसी एकीकरण समिती आणि ओबीसी प्रतिष्ठान यांच्या वतीनं ठाणे शहरात मोठ्या उत्साहात वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या चित्रशिल्पास गणेश नाईक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या जयंती महोत्सवास प्रारंभ करण्यात आला. यावेळी माजी खासदार संजीव नाईक, ओबीसी एकीकरण समितीचे निमंत्रक प्रफुल्ल वाघोले, मराठा सेवा संघाचे मंगेश आवळे, भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघोले तसंच ओबीसी एकीकरण समितीचे सर्व पदाधिकारी मान्यवरही उपस्थित होते. यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी पुष्पहार अर्पण करून महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केलं. यावेळी गणेश नाईक यांनी माध्यमांशी बोलताना ठाण्याच्या मध्यवर्ती भागात अतिशय सुंदर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं चित्रशिल्प उभारण्यात आल्याचं सांगितलं.
आज जनता दरबारच्या निमित्तानं आपल्याला या शिल्पाला भेट देता आली ही आपल्यासाठी भाग्याची बाब असून आज जयंती दिनानिमित्त आपण अभिवादन केल्याचंही त्यांनी सांगितलं। महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजाला दाखवलेली दिशा ही प्रत्येकाला आत्मविश्वास देते असं वक्तव्य वनमंत्री गणेश नाईक यांनी माध्यमांशी बोलताना केले। जीवनाचा आत्मविश्वास देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे आणि कोर्ट नाक्यावरच्या ह्या अतिशय मोक्याच्या जागी या मंडळांनी या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे या ठिकाणी सुंदरपैकी आयोजन केलेलं आहे। आज या ठाणे जिल्ह्याच्या ठिकाणी जनता दरबार असल्या कारणानं आज ही सुवर्ण संधी मला मिळाली। महात्मा ज्योतिबांचं दर्शन घेता आलं आणि त्यांना त्या ठिकाणी हार अर्पण करून एक प्रकारची आदरांजलीच वाहिली आणि त्यामध्ये सर्व कार्यकर्ते सहभागी झाले। निश्चितपणे महात्मा ज्योतिबा फुलेंनी दाखवलेली दिशा ही सर्वसामान्याला आत्मविश्वास देऊन जाईल असा निश्चितपणे विश्वासच नाही ते सत्य ठरलेला आहे। चला